चे थालीपीठ बनवण्यासाठी येथे मी मध्यमशा आकाराच्या काकड्या घेतलेल्या आहेत. तर ह्या गावरान काकड्या आहेत. तर ह्या काकड्या आपण प्रथम खिसून घेणार आहोत आणि त्याचे अशा प्रकारे देठ काढून घेणार आहोत. अशा प्रकारे पुढचे आणि मागचे आपल्याला देठ काढून घ्यायचे आहे. त्यानंतर ह्या मोठ्या खिसणीने आपण हे काकड्या सर्व खिसून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला खिस तयार होतो. तर सर्व काकड्या मी अशाच प्रकारे खिसून घेणार आहे. पीठ बनवण्यासाठी आपल्याला 2 वाट्या ज्वारीचे पीठ घ्यायचे आहे. दोन वाट्या ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आणि 1 वाटी गव्हाचे पीठ आपल्याला घ्यायचे आहे. या पिठामध्ये त्यानंतर आपण पूर्ण काकडी ही खिसून घेतली होती. ह्या 4 काकड्या मी पूर्णपैकी खिसून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे, आणि ते आता आपण पिठामध्ये घालणार आहोत. नंतर बारीक चिरलेला आपल्याला कांदा घालायचा आहे. ते मी इथे 2 ते 3 कांदे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत बारीक चिरलेली भरपूरशी, म्हणजे आपल्या थालीपीठला छानपैकी चव येणार आहे. तर 1 चमचा हळद घालायची आहे. इथे 1 ते 1.5 चमचे मी तिखट घातलेले आहे. 1 चमचा जिरेपूड घालायची आहे. 1 ते 2 चमचे इथे मीठ घालत आहे चवीनुसार. बारीक काढलेला लसूण घालायचा आहे. थोडे तीळ घातलेले आहे. त्यानंतर आपल्याला हे चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचे आहे. थोडे थोडे पाणी घालून तिंबून घ्यायचे आहे. तर पाहू शकता आपला डो रेडी झालेला आहे तिंबून. त्यावर मी अगदी थोडे तेल घेतले आहे. चला मग आपण थालीपीठ थापून घेऊयात. आपला डो रेडी झालेला आहे. तवा तापत आहे तोपर्यंत आपण थालीपीठ थापून घेऊयात. थापण्यासाठी प्रथम आपल्याला कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. त्यावर अशा प्रकारे पाणी घालून घ्यायचे आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे डो घेतलेला आहे. आपल्याला हव्या छोट्या मोठ्या आकाराचे आपण करू शकतो, हव्या त्या आकारामध्ये. मी छानपैकी मोठे मोठे करून घेत आहे आपली थाली. हे पहा थापून झालं आहे आपला थालीपीठ. त्यानंतर अशा प्रकारे होल करून घ्यायचे आहे. तर चला मग आपला थालीपीठ रेडी झालेला आहे आणि आपला तवा पण प्रीहीट झालेला आहे. तर आपण तव्यावर हे थालीपीठ घालून घेऊयात. प्रथम आपल्याला तेल सोडायचे आहे 1 ते 2 चमचे तव्यावरती, म्हणजे थालीपीठ आपले तव्याला चिटकणार नाही. आणि त्यानंतर आपण अशा प्रकारे थालीपीठ तव्यावरती घालून घेतले आहे. आणि त्यानंतर आपल्याला साईडने थोडे तेल सोडायचे आहे. हा प्रथम थालीपीठ आपण भाजत आहे तव्यावरती, त्यामुळे आपल्याला भरपूरसं तेल साईडनी सोडायचे आहे या थालीपीठच्या. आणि त्यानंतर थोडं पाण्याचा शिपडा देऊन आपण हे झाकून ठेवले आहे, म्हणजे ते छानपैकी वरच्या साईडनी पण शिजल्या जाईल. आणि त्यानंतर मी दुसरे थालीपीठ
थापून घेण्यासाठी घेतले आहे. तर पहिल्यासारखाच थोडासा डोचा पोषण घेऊन अगदी हव्या त्या आकारामध्ये मी थापून घेणार आहे. तर आज मी थोडे मोठ्या साईजचे थालीपीठ थापत आहे. पाहू शकता. तर मी थोडा जास्त डो घेतलेला आहे थालीपीठ चा आणि छानपैकी आपले पातळसे हे मोठे मोठे थालीपीठ मी थापून घेतलेले आहेत. तर पाहू शकता दुसरा पण आपला थालीपीठ थापून झालेला आहे आणि त्यामध्ये मध्ये होल करून घेतले आहे नेहमीप्रमाणे, म्हणजे ते छानपैकी मध्ये भाजल्या जातील. तर पाहू शकता इकडे आपले थालीपीठ पाहूयात की वरच्या साईडने भाजले गेले आहेत का, शिजले गेले आहेत का. तर वरच्या साईडने छानपैकी आपले शिजले गेले आहेत. पाण्याचा शितोडा आपण वरती दिला होता थालीपीठच्या वरती आणि खालच्या साईडने मस्तपैकी आपले खरपूस भाजलेले आहेत. तर पाहू शकता आपल्या थालीपीठचा कलर किती मस्त असा ब्राऊन असा आलेला आहे आणि साईडनी पण अजून मी थोडे तेल सोडलेले आहे. तर खरपूस आपल्याला असे हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहे दोन्हीही साईडनी. तर अशा प्रकारे आपला हा पहिला थालीपीठ छानपैकी भाजून झालेला आहे. मस्तपैकी खरपूस भाजलेला आहे. पाहू शकता किती मस्त असा हा खरपूस असा दिसत आहे आणि तो मी आता काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर दुसरा थालीपीठ जो मी थापून घेतला होता तोही तव्यावरती सोडून घेतलेला आहे. तर पाहू शकता पहिल्यासारखेच मी साईडने या थालीपीठला तेल सोडत आहे, म्हणजे तेलामुळे हे छानपैकी खरपूस भाजल्या जातात. तर यावेळेला गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू लो अशी ठेवायची आहे आणि पहिल्याप्रमाणेच आपल्याला वरती थोडे पाणी सोडायचे आहे थालीपीठला, म्हणजे ते वरच्या साईडनी छानपैकी पाण्यावर शिजले जातात वाफेवरती आणि खालच्या साईडनी खरपूस भाजले जातात. तर पाहू शकता वरच्या कलर किती मस्त असा आला आहे. वरच्या साईडनी शिजले गेले आहे आणि खालच्या साईडनी छानपैकी खरपूस भाजले गेले आहे. अशा खरपूस जर भाजले तर एकदम अप्रतिम अशी आपल्या या थालीपीठची चव लागते. एकदम भन्नाट चवीचे हे तयार होतात. सध्या उन्हाळा चालू आहे तर अशा प्रकारच्या काकडीचे थालीपीठ तुम्ही नक्की करून पहा. एकदम थंड असे हे थालीपीठ गुणाने आहेत, कारण काकडी ही गुणाने खूप थंड आहे. तर अशा प्रकारच्या काकडीचे थालीपीठ तुम्ही नक्की करून पहा. तर पाहू शकता अशा प्रकारे मी थालीपीठ सर्व थापून घेतलेले आहेत. तर पाहू शकता किती मस्त असे हे पातळ पातळ थापले आहेत. आपले पूर्ण रेडी झालेले आहेत थालीपीठ आणि मस्तपैकी सर्व मी भाजून घेतलेले आहेत. एकदम मस्त असे हे दिसायला आहेत आणि चवीलाही. तर त्यानंतर मी थालीपीठसोबत एक चटणी तयार केली कैरीची. तर त्यासाठी कैऱ्या चिरून घेतल्या आणि मिक्सर जारमध्ये घातल्या आणि त्यामध्ये लसण आणि शेंगदाणे घालून घेतले. येथे मी कच्चे शेंगदाण्याचा यूज केलेला आहे आणि त्यानंतर 1 चमचा मी तिखट घातलेला आहे, 1 ते 1.5 चमचा. आणि त्यानंतर मी जिरे घातलेले आहेत यामध्ये आणि चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि छानपैकी आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत बारीक. तर पाहू शकता आपली ही कैरीची चटणी रेडी झालेली आहे. थालीपीठसोबत अप्रतिम अशी ही कैरीची चटणी लागते. तर या चटणीला मी फोडणी देणार नाही आहे, तर आम्ही ही अशीच खाणार आहे. आपली चटणी पण रेडी झाली आहे आणि थालीपीठ पण आपले रेडी झाले आहे. तर मी आता हे सर्विंग करत आहे. तर पाहू शकता पाहता क्षणीच किती टेम्प्टिंग अशी वाटत आहे. तर येथे मी दही पण घेतलेले आहे. या दह्याची रेसिपी पाहिजे असेल तुम्हाला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहे दह्याची रेसिपी. तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा. तर पाहू शकता आपले हे थालीपीठ रेडी झालेले आहेत. आपल्या कैरीची चटणी आणि दह्यासोबत मी ते सर्व केलेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली या काकडीची थालीपीठची रेसिपी? तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.